वेलकम टू इझी लर्निंग अकॅडमी स्टुडंट्स आपण मागच्या लेक्चरमध्ये थेव्हनिन्स थेरम बघितला होता आणि आता आपल्याला या लेक्चरमध्ये नॉर्टन्स थेरम स्टडी करायचा आहे. बघा, जर तुम्ही थेव्हनिन्स थेरम स्टडी केला असेल तर नॉर्टन्स थेरम आणि थेव्हनिन्स थेरम जवळजवळ सिमिलर आहे आणि एकमेकांचे ड्युअल आहेत. तर बघा, थेव्हनिन्स यांनी काय रिसर्च केला होता की जर कुठलंही कॉम्प्लिकेटेड सर्किट दिलेलं असेल, जसं इथे दिलं की आपल्याला आरएल या ब्रांचमधनं करंट फाइंड आउट करायचा आहे, तर आपल्याला कन्व्हेन्शनल वेने काय करावं लागलं असतं की हे पूर्ण सर्किट सॉल्व्ह करावं लागलं असतं. पण थेव्हनिन्स यांनी काय सांगितलं की आपण या सर्किटला कसं रिप्लेस करू शकतो. एक थेव्हनिन्स व्होल्टेज असेल आणि त्याला एक सिरीजमध्ये थेव्हनिन्स रेजिस्टन्स असेल की जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. तर याच रिसर्चवरनं इन्स्पायर होऊन नॉर्टन्स आणि त्यांच्या टीमने काय ठरवलं की आपण देखील या मेथडला थोडंसं मॉडिफाय करू. तर आपण काय करूया की आपल्याला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन तर माहीतच आहे. जर थेव्हनिन्स यांनी व्होल्टेजवरती रिसर्च केलेलं आहे, तर आपण काय करूया की या सर्किटला कुठल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. एक करंट सोर्स आणि दुसरा त्याला पॅरललमध्ये रेजिस्टन्स असेल. तर आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बघितलं आहे की करंट सोर्सला रेजिस्टन्स हा पॅरललमध्ये कनेक्ट केलेला असतो, सिरीजमध्ये नसतो. तर याला नावं काय द्यायचे त्यांनी ठरवलं की रिसर्च जर आपण करतोय तर नेम्स पण आपलेच असले पाहिजे. म्हणून त्यांनी काय नावं दिले यांना, नॉर्टन्स करंट आणि नॉर्टन रेजिस्टन्स. म्हणजे काय केलंय की नॉर्टन्स यांनी काय ठरवलं की आपल्याला करंट कुठनं फाइंड आउट करायचं आहे, या आरएल ब्रांचमधनं. जर इथला करंट फाइंड आउट करायचा आहे तर आपण रिकामे हे रेजिस्टन्सेस का सॉल्व्ह करत बसायचे. त्यापेक्षा आपण काय करूया की या रेजिस्टन्सला रिप्लेस करूया एका रेजिस्टन्सने आणि तो काय करायचा, करंट सोर्सला पॅरलल करायचा. तर आपल्याला नॉर्टन्स थेरममध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आरएल मधला फ्लो होणारा करंट आयएल. तर आयएल काय असेल मग, आयएल इज इक्वल टू आयएन मल्टिप्लाय बाय आरएन अपॉन आरएन प्लस आरएल. समजलंय. हा काय आहे, करंट डिव्हिजन रूल. जर आपण आयएन आणि आरएनची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर आपण करंट डिव्हिजन रूलने इझिली आरएल मधनं फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. नॉर्टन्स थेरममध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे की आयएन आणि आरएनची व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायचं. तर आपण पहिले काय बघूया की आरएनची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. तर बघा, आरएनची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आपण, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की आरएल मधनं फ्लो होणारा करंट माहिती आहे. जर तुम्ही थेव्हनिन्स रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा हे जर बघितलं असेल तर नॉर्टन्स रेजिस्टन्स आणि थेव्हनिन्स रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याची मेथड सेमच असते. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं थेव्हनिन्स रेजिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचं. तर इथे काय करायचं असतं की आपल्याला करंट कुठनं फाइंड आउट करायचं आहे, आरएल ही लोड करंटची ब्रांच आहे आरएल. तर ही ब्रांचमधनं फाइंड आउट करायचं आहे ना, मग ती काय करायची, रिमूव्ह करायची. समजलंय. आरएन फाइंड आउट करताना काय करायचं की लोड रेजिस्टन्सची ब्रांच रिमूव्ह करायची आणि व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स जो असेल तो त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करायचा. व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, 0, आणि करंट सोर्सचा किती असतो, इन्फानाईट. तर व्होल्टेज सोर्सला त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करायचं. म्हणजे काय करायचं की हा व्होल्टेज सोर्स रिप्लेस करायचा शॉर्ट सर्किटेड लाईनने. तर हे आपण काय केलं की आपल्याला इथे काय फाइंड आउट करायचं आहे, रेजिस्टन्स. तर या व्होल्टेज सोर्सला पण त्याचा इंटरनल रेजिस्टन्स असेल तो पण आपल्याला कन्सिडर करावा लागतो. तो व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, 0. म्हणून आपण काय केलं, एक शॉर्ट सर्किटेड लाईन इथे टाकली. ती शॉर्ट सर्किटेड लाईन काय इंडिकेट करते की इथे कुठलाही रेजिस्टन्स नाही, म्हणजे 0 रेजिस्टन्स आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, या ए आणि बी पॉईंटमध्ये असलेला रेजिस्टन्स किती आहे. तर ए पॉईंटमधनं घेतलं तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इक्विव्हॅलेंट टोटल रेजिस्टन्स याचा. तर इथनं करंट कुठे जाईल, ए पॉईंटमधनं R2 मध्ये जाईल. R2 मधनं डिवाइड होईल, डिवाइड होऊन कुठे जाईल, R1 आणि R3 मध्ये जाईल. म्हणजे हे R1 आणि R3 एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत आणि R2 त्यांना काय आहे, सिरीज आहे. तर याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती येईल मग, RN इज इक्वल टू R2 प्लस R1 R3 अपॉन R1 प्लस R3. हे काय आहे, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ R1 अँड R3 आणि R2 त्यांना काय आहे, सिरीजमध्ये आहे. समजलंय. नॉर्टन्स रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा असतो. बघा, परत एकदा आपण बघू. काय करायचं, जी ब्रांचमधून आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे ती ब्रांच काय करायची, रिमूव्ह करायची आणि व्होल्टेज सोर्स त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करायचा आणि जे उरेल त्या सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय असतो, नॉर्टन्स रेजिस्टन्स. आरएन आपण फाइंड आउट केला आहे. आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे, आयएन नॉर्टन्स करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघू आपण नॉर्टन्स करंट कसा फाइंड आउट करायचा. तर नॉर्टन्स करंट फाइंड आउट करताना काय करायचं, आपल्याला करंट फाइंड आउट करायचा आहे. आरएल मधनं करंट किती फ्लो होतोय तो फाइंड आउट करायचा आहे. ज्या ब्रांचमधनं करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ती ब्रांच काय करायची, रिमूव्ह करून घ्यायची. समजलंय. जी लोड करंटची ब्रांच आहे ती रिमूव्ह करायची आणि ती रिप्लेस करायची शॉर्ट सर्किटेड लाईनने. बघा, थेव्हनिन्स थेरममध्ये आपण काय करत होतो की ओपन सर्किट ठेवत होतो आणि व्होल्टेज काढत होतो. पण करंटला ओपन सर्किट ठेवल्यानंतर आपल्याला करंट फाइंड आउट करता येईल का, आपल्याला आयएन म्हणजे काय करायचं, या R2 मधनं फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचा. तर तो कसा असेल मग, या शॉर्ट सर्किटेडमध्ये फ्लो होणारा करंट. समजलाय. ज्या ब्रांचमधला आपली लोड करंटची ब्रांच कुठली आहे, आरएल, ती काय करायची, रिमूव्ह करायची आणि ती कशाने रिप्लेस करायची, शॉर्ट सर्किटेड लाईनने. समजलंय. आणि यातून जो करंट फ्लो होईल R2 मधनं तो काय असेल, नॉर्टन्स करंट असेल. तर आयएन काय असेल मग, R2 या रेजिस्टन्समधनं फ्लो होणारा करंट, जी शॉर्ट सर्किटेड ब्रांच आहे त्यातून जितका करंट फ्लो होईल तो कशातून फ्लो होईल, R2 मधनं. तर तेच काय असेल, आयएन म्हणजे नॉर्टन्स करंट असेल. तर नॉर्टन्स करंट कसं फाइंड आउट करायचं समजलंय. आपण आता काय करूया, सर्किटचे टेक्निक यूज करून या आयएनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते बघू. तर बघा काय असेल मग, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आयएन. आयएन काय आहे, करंट फ्लोईंग थ्रू द शॉर्ट सर्किटेड ब्रांच ए बी. तर तो कसा फाइंड आउट करणार बघा.
काय करायचं, IN इज इक्वल टू I इंटू R3 अपॉन R2 प्लस R3. आता हे काय आहे बघा, जो I आहे तो काय आहे, टोटल करंट आहे. तो टोटल करंट इथनं R1 मधनं येईल आणि डिस्ट्रीब्यूट होईल R3 आणि R2 मध्ये. तर इथे काय आहे, दोन्ही पॅरलल आहे. R2 आणि R3 एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहे. तर इथे काय यूज करावं लागेल आपल्याला, करंट डिव्हिजन रूल. तर करंट डिव्हिजन रूलनुसार मग काय येईल, IN इज इक्वल टू I जो टोटल करंट आहे इंटू R3 अपॉन R2 प्लस R3. इथपर्यंत समजलंय. आता आपल्याला काय फाइंड आउट करायला लागेल, मग हा I किती असेल, हा I किती असेल, मग I इज इक्वल टू टोटल व्होल्टेज अपॉन R इक्विव्हॅलेंट. I काय असेल, टोटल करंट आहे. टोटल करंट काय असेल, टोटल व्होल्टेज डिवाइड बाय टोटल रेजिस्टन्स. आता टोटल रेजिस्टन्स किती असेल, मग R इक्विव्हॅलेंट किती असेल. इथं I ला बघा, I कुठे जातोय, पहिले R1 मध्ये जातोय, तिथनं सिरीजमध्ये त्याला काय आहे, R3 आणि R2 ची ही पॅरलल ब्रांच आहे. म्हणजे काय, ही R2 आणि R3 एकमेकांना पॅरलल आहेत आणि R1 त्याला सिरीज आहे. तर आता याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती येईल, मग R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू R1 प्लस R2 R3 अपॉन R2 प्लस R3. समजलंय. तर I ची व्हॅल्यू किती असेल, मग हा V अपॉन R इक्विव्हॅलेंट. R इक्विव्हॅलेंट आपण असं कॅल्क्युलेट करू शकतो. V आपल्याला एक्झाममध्ये गिवन असेल आणि I ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ही I ची व्हॅल्यू फाइंड आउट केली की आपल्याला IN ची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करता येईल. समजलंय. एक्झाममध्ये सॉल्व्ह करता येईल. काय करायचं असतं, ही जी लोड करंटची ब्रांच आहे इथे दिसती, ती काय करायची, रिमूव्ह करायची आणि रिप्लेस कशाने करायची, शॉर्ट सर्किटेड लाईनने. त्यातून जो करंट फ्लो होईल IN शॉर्ट सर्किटेड ब्रांचमधून, तो काय असेल, नॉर्टन्स करंट असेल. नॉर्टन्स करंट कसं काढायचं समजलंय. तर बघा आपण काय करूया, आता एक एक्झाम्पल यावरती सॉल्व्ह करायला ट्राय करू. इथे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, IN आणि RN म्हणजे नॉर्टन्स रेजिस्टन्स आणि नॉर्टन्स करंट आपल्याला फाइंड आउट करायचे. हे कसे फाइंड आउट करणार, आपण रेजिस्टन्स कॅल्क्युलेट कसं करायचं हे बघितलं होतं. काय करायचं, ही RL ब्रांच रिमूव्ह करायची, व्होल्टेज सोर्स त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करायचा. त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती असेल, 0, म्हणजे काय करायचं, शॉर्ट सर्किटेड लाईनने रिप्लेस करायचा. आणि जो रेजिस्टन्स या A आणि B पॉईंटमध्ये असेल तो काय असेल, नॉर्टन्स रेजिस्टन्स. तर तो किती असेल, मग 60 आणि 60 एकमेकांना पॅरलल आहेत, त्याला 30 सिरीजमध्ये आहे. तर किती येईल, 60 आणि 60चं पॅरलल कॉम्बिनेशन किती येतं, 30. का, जर दोन इक्वल मॅग्निट्यूडचे रेजिस्टन्स पॅरलल कनेक्ट केलेले असतील तर त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती असतो, हाफ असतो इंडिव्हिज्युअल मॅग्निट्यूडचा. तर तो किती असेल, मग 30 प्लस 30 इज इक्वल टू 60 ओहम. तर RN ची व्हॅल्यू किती येईल, मग 60 ओहम. काय समजलंय. RL रिमूव्ह करायची, व्होल्टेज सोर्स त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करायचा आणि जो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स येईल तो काय असेल, नॉर्टन्स रेजिस्टन्स असेल. आता आपण काय करायचं आहे, नॉर्टन्स करंट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हा व्होल्टेज सोर्स परत आपण कनेक्ट करू. तर नॉर्टन्स करंट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इथे एक शॉर्ट सर्किटेड लाईन टाकायची. आपण काय बघितलं तर जिथनं रेजिस्टन्स आपण रिमूव्ह केलाय तिथे काय करायची, एक शॉर्ट सर्किटेड लाईन टाकायची आणि त्यातून जो करंट फ्लो होईल तो काय असेल, नॉर्टन्स करंट असेल. तर नॉर्टन्स करंट कसं फाइंड आउट करणार आपण, IN इज इक्वल टू करंट फ्लोइंग थ्रू दी शॉर्ट सर्किटेड ब्रांच AB. तर शॉर्ट सर्किटेड ब्रांच मध्ये किती करंट, मग जर आपण करंट डिव्हिजन रूल यूज केला तर किती येईल, IN इज इक्वल टू I इंटू R3 अपॉन R2 प्लस R3. आपण आताच बघितलं होतं याचा फॉर्म्युला. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल, पहिले I इज इक्वल टू V अपॉन R इक्विव्हॅलेंट. तर इथे R इक्विव्हॅलेंट किती असेल, मग बघा RN हा R इक्विव्हॅलेंट नसतो, हा नॉर्टन्स रेजिस्टन्स असतो. आणि हा R इक्विव्हॅलेंट कॅल्क्युलेट करताना आपल्याला कुठनं बघावं लागतं, व्होल्टेज सोर्स कडनं बघावं लागतं. आपण RN कॅल्क्युलेट करताना कुठनं बघत होतो, या A आणि B पॉईंटमधनं बघत होतो. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, R इक्विव्हॅलेंट या व्होल्टेज सोर्ससाठी. तर तो व्होल्टेज सोर्ससाठी जो R इक्विव्हॅलेंट असेल तो काय असेल, R1 प्लस R2 आणि R3चं पॅरलल कॉम्बिनेशन. तर ते किती असेल, मग R1 प्लस R2 इंटू R3 अपॉन R2 प्लस R3 इज इक्वल टू 60 अपॉन 60 इंटू 30 अपॉन 60 प्लस 30. तर ते किती येईल, 60 प्लस 20 इज इक्वल टू 80 ओहम. R इक्विव्हॅलेंट कसं कॅल्क्युलेट करायला केलाय समजलंय. R इक्विव्हॅलेंट कुठून असतो, ह्या बॅटरीला कनेक्ट केलेला टोटल रेजिस्टन्स तो किती असेल, 80 ओहम. तर आपल्याला R इक्विव्हॅलेंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. V ची व्हॅल्यू आपल्याला माहितच आहे किती आहे, 100 व्होल्ट. तर आपण I जो टोटल करंट फ्लो होणार आहे त्याची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करू शकतो. ती किती असेल, मग V अपॉन R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 100 अपॉन 80 इज इक्वल टू 1.25 एम्पियर. ही कसली व्हॅल्यू आहे, टोटल करंट I ची. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, IN किती असेल, मग IN इज इक्वल टू I इंटू R3 अपॉन R2 प्लस R3. तर हे जर पुटअप केलं आपण तर काय येईल, मग IN इज इक्वल टू I इंटू R3 अपॉन R2 प्लस R3. तो किती असेल, 1.25 जो टोटल करंट आहे त्याचा आपण करंट डिव्हिजन रूल इथे यूज केलेला आहे. करंट डिव्हिजन रूल यूज केल्यानंतर किती येईल, मग 60 अपॉन 60 प्लस 30 याला मल्टिप्लाय होईल आणि 0.83 एम्पियर फ्लो होईल. याचं मिनिंग काय आहे की टोटल करंट किती होता आपला, 1.25 एम्पियर बॅटरीमधनं निघाला, त्यातला काही करंट 60 ओहम मधनं गेला आणि काही करंट 30 ओहम मधनं गेला. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की या 30 ओहम मधनं किती करंट गेला. तर तो करंट आपण कशाने फाइंड आउट करणार, करंट डिव्हिजन रूलने. तर एक्झाममध्ये RN आणि IN फाइंड आउट करायला मे बी विचारतात.
तर नॉर्टन्स थेरम व्यवस्थित स्टडी करा. जर काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सेस किंवा करंट डिव्हिजन रूल माहीत नसेल तर तुम्ही आपले मागचे लेक्चर रेफर करू शकता, जेणेकरून तुमचं बेसिक क्लिअर होऊन जाईल. समजलंय? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम स्टडी करणार आहे आणि तिथे आपलं DC सर्किट संपेल. तर अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.